मंडळी नमस्कार। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडचंच नव्हे तर राज्याचं राजकीय सामाजिक वातावरण ढवळून निघालंय। त्यातच भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या वादात उडी घेतल्यानं एकच खळबळ उडाली आहे। मुंडे यांना टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी यावेळेस केलेला आहे। आता भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी हे वक्तव्य केल्यानं महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे। आता यावरच मनोज जरांगे पाटलांनी सनसनीत टोला लगावलाय। नेमकं प्रकरण काय आहे, नेमकं काय घडलेलं आहे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। पण तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही अद्यापही आपल्या आवडत्या एनआरटी न्यूजला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच आपल्या एनआरटी न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, कारण आपल्याला 1 लाख सबस्क्राइब लवकरच पूर्ण करायचेत। दरम्यान भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री हे काय म्हटलेले आहेत, त्यांचं मत काय आहे ते आधी आपण जाणून घेऊया। धनंजय मुंडे गडावर आल्यावर त्यांची मानसिकता जाणून घेतली। धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीये, तर त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवलं जात आहे। धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप झाल्यानं संप्रदायांचं मोठं नुकसान झालंय। भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे। त्यांनी गुन्हा केलाय, त्यांची मानसिकता तशी का झाली यांची मीडियानं दखल का घेतली नाहीये असा सवाल यावेळेस भगवंतगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी विचारलेला आहे। मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाहीये असं देखील महंत नामदेव शास्त्री म्हटलेले आहेत। आता नामदेव शास्त्री यांनी हे वक्तव्य केल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी याला प्रत्युत्तर दिलेलं आहे। सध्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। दरम्यान महंत नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते यावेळेस म्हटले की संतोष देशमुख यांच्या सर्व मारेकरांना शिक्षा व्हायला हवी। ते एक मोठे महंत आहेत। राजकीय लोक डागळलेले असतात, मात्र मला वाटत नाही की महंत असे बोलले असतील। त्यांना दोष देऊन जमणार नाहीये। जाणारे त्यांना शिकवत असतील की असं बोला तसं बोला, त्यांना दोष देण्यापेक्षा जो गेलाय तो जे करतोय तो काही ऐकायला तयार नाहीये। विकृतपणानं केलेलं कार्य याला समाज पाठीशी घालत नाहीये। समाजात प्रचंड उद्रेकाची लाट तयार झालेली आहे, तर समाज याला पाठीशी घालणार नाहीये असं मत यावेळेस मनोज जरांगे पाटलांनी मांडलेलं आहे। पुढे मनोज जरांगे पाटलांनी एक मोठा प्रश्न उपस्थित केलाय। गुंड थोडे संप्रदाय चालवताय असा प्रश्न यावेळेस मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केलाय। गुंडांचे सहारे घेऊन संप्रदाय चालवतील असं वाटत नाहीये, हे शिकवलंय असा संशय येतोय। महाराज वेगळे आहेत, बोलण्याच्या ओघात ते बोलून गेले असतील, पण मात्र ते काही दिवसांमध्ये त्यांचं हे बोलणं दुरुस्त करतील। एक बाजू सांगितली तर पटत असते, फास लागायला लागला तर असे होऊ शकतं असं मनोज जरांगे पाटील यावेळेस म्हटलेलं आहे। मला वाटत नाही त्यांच्यावर दबाव असेल, जे आहे ते रोकटोक आहेत, जे आहे ते सडेतोड आहे। देशमुख यांची घटना मोठी आहे, त्याला गड पाठीशी घालू शकत नाही। गफलत असेल, राज्याचं मोठं दुर्दैव आहे। शेवटी महंत आहेत। नामदेव शास्त्री कडू शब्द बोलले असेल, राज्याची मोठी हानी आहे वगैरे। खून केल्याचा आनंद आहे का? खून केल्यानं सोडून द्या असा अर्थ होतो का? काय शिकावं? शिकवणाऱ्याने नामदेव शास्त्रीला दोष देऊन काय उपयोग? तुम्ही माणूस मारून टाकलाय, माणसाच्या रक्ताची दया माया नाहीये का? अशा प्रश्नाची सरबत्ती यावेळेस त्यांनी केलेली आहे। दरम्यान आता नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।